आकाशवाणी मुंबई केंद्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित महापुरुष या शांताजी थिएटर प्रस्तुत रंगमंच आवृत्तीचं नभोनाट्य रूपांतर आता आपण ऐकणार आहात. लेखक संभाजी महाडिक, रंगमंच दिग्दर्शन भारती कानडे आणि सादरकर्त्या तनुजा कानडे. रमा, रमाबाई, आले आले. अष्टोप्रहार पूजा, नाम संकीर्तन, स्तोत्र वाचन. काय मागितलंस देवाजवळ? देवाला सांगितलं साहेबांना सुखी ठेव. अगं पण तुझ्यासाठी काय मागितलंस? माझ्यासाठी? साहेब, गाढावर पुस्तकं वाचता तुम्ही, पण पत्नीला काय हवं असतं हे कसं ठाऊक नाही तुम्हाला? ती जगते ती पतिदेवासाठी, देवधर्म करते ती पतिदेवासाठी. रागावणं नसाल तर एक विचारू? विचार ना. आषाढी कार्तिकीला लक्षावरी लोक पंढरपूरला जातात, विठोबाचं दर्शन घेतात. दुरून का होईना विठोबाचं दर्शन घ्यावं असं वाटतं. देवाचं दर्शन घेता येत नाही हेच माझ्या मनातलं भारी दुःख आहे. पंढरपूरला जायचंय तुला? कशासाठी? हा विठोबा सवर्णांचा देव आहे, अस्पृश्यांचा नव्हे. तुझ्यासारख्या पतिव्रतेनं असा कोणता गुन्हा केलाय म्हणून महारोग्यासारखं दूर उभं राहून तुला दर्शन घ्यावं लागेल? अहो, पण चोखा मेळा अस्पृश्य नव्हता का? पण त्याला मंदिरात प्रवेश नव्हता. रमा, तुझं दुःख मला कळतं, पण मी तुला जाऊ देणार नाही. जे पंढरपूर तुझ्यासारख्या भक्तांना देवाच्या मूर्तीपासून दूर ठेवतं, त्या पंढरपूरला जायचंच कशासाठी? माझं काही चुकलं असेल तर मला क्षमा करा. सत्पुरुष तीर्थ पवित्र करतात, महापुरुष ते निर्माण करतात. आपल्याला अशी तीर्थ निर्माण करता आली तर? मग तुम्हीच तीर्थ निर्माण करून महापुरुष व्हा. रमा, ही पुस्तकं पाहिलीस? मी रस्त्यावरून 500 रुपयाला विकत घेतली. एक विचारू? ख्रिस्ताच्या अस्त्राव कोकरा, किती भीतेस? या मोठ्या बुकात बायकोवर प्रेम करावं, मुलावर प्रेम करावं, संसार नेटका करावा असं लिहिलं नाही वाटतं? पुस्तकांचा संसार मला जेवढा नेटका करता येतो तसा तुझा संसार मला नेटका करता येत नाही हे खरं आहे. हे बघ, आज मी भाजी आणली. रोज तुझी तक्रार असते की मी संसारात लक्ष देत नाही म्हणून. आणि हा बाडबिस्तारा कोणाचा बांधून ठेवलाय? माझा. का? कुठं चाललीस? तुम्ही दूरदूरच्या ठिकाणी सभेसाठी जाता, परिषदेसाठी जाता, आपल्या लोकांना मानाने जगायला शिकवता. त्यामुळे इतर लोक तुमचा राग करतात, मारायला पाहतात. घरी बसून तुमच्या जीविताची चिंता वाहत बसण्यापेक्षा तुम्ही जाल तिकडे जायचं मी ठरवलं आहे. तुम्ही परागंदा होता आणि घोर मात्र माझ्या जीवाला. नाही होते मला आता सहन, नाही होत. तुला पंढरपूरलाच जायचंय ना? गाभाऱ्यात जाऊन देवाचं दर्शन घ्यायचंय ना? मग ही अस्पृश्यता नष्ट झालीच पाहिजे. आपल्याला सर्व क्षेत्रात समान हक्क मिळालेच पाहिजेत. आणि हे हक्क त्रिकालाबाधित, अखंड आणि अभंग अशा धर्माची बंधनं तोडल्याशिवाय मिळणार नाहीत. ब्राह्मण झाला भ्रष्ट तरी तिन्ही लोकी श्रेष्ठ. आणि मी ब्राह्मणाहूनही विद्वान असलो तरी जगातल्या सर्वश्रेष्ठ विश्वविद्यालयातील सर्वश्रेष्ठ पदव्या घेतल्या तरी मी भ्रष्टच कसा? माझ्या स्पर्शाने विटाळ का व्हावा? सवर्णांनी जेवणावरून उठावं इतका मी पापी कसा? सयाजीराव महाराजांच्या ऋणातून मुक्त व्हावं म्हणून मी बडोद्याला नोकरीला गेलो. मी एक उच्च अधिकारी होतो तरीही निरक्षर शिपाई माझ्या अंगावर दुरून फाईल फेकत होता. केळुसकर गुरुजींना मी वचन दिलं आहे, कर्णासारखा मी मरणार नाही, कर्णासारखं शापित आयुष्य मी जगणार नाही. ज्ञानविज्ञानाची नवी शस्त्र मी मिळवली आहेत. मी लढेन आणि जाती नावाचं धनुष्य जे कर्णाला तोडता आलं नाही ते त्या श्रेष्ठ वीराच्या स्मृतीसाठी मी तोडेन, तोडून मोडून फेकून देईन. माणसाला माणूस म्हणून जगू न देणारी मनुस्मृती मी जाळून टाकीन. स्वतःच्या गुलामगिरी विरुद्ध जोपर्यंत गुलाम बंड करून उठत नाहीत तोपर्यंत आपला उद्धार होणार नाही. राव बहादूर बोले यांनी अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठे, धर्मशाळा, विद्यालये, न्यायालये या सार्वजनिक ठिकाणी मुक्तद्वार असावे असा ठराव केला आहे. पण तो विधिमंडळात मंजूर होऊन सरकारनं नगरपालिकांना त्याचं पालन करण्याचा आदेश दिला आहे, होय ना? परंतु अस्पृश्य समाज घाबरतोय आणि आपले हक्क बजावत नाही. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी महाडला जाऊन आलो. महाडचे 14 तळे महाड पालिकेने अस्पृश्यांना खुले केले आहे. परंतु अस्पृश्य भीतीपोटी त्या तळ्याचं पाणीच पित नाहीत. आणि म्हणूनच बहिष्कृत भारत हितकारिणी सभेच्या वतीनं महाडला
अस्पृश्यांची पहिली परिषद 20 मार्चला भरवण्याची व्यवस्था करा. माणुसकीचा हक्क बजावण्यासाठी चवदार तळ्याचं पाणी त्या दिवशी प्रत्येक अस्पृश्य पिईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. 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 विषमता काढून टाका. विषमता काढून टाका. पाणी पिणे आमचा हक्क आहे. पाणी पिणे आमचा हक्क आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. हे मनूच्या वारसदारांनो, कान फोडून नीट ऐका. अनंत आकाशाला भेदून परावर्तित झालेला हा जयघोष. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. मानवतेचा जय जयकार असो. मानवतेचा जय जयकार असो. मानवतेचा जय जयकार असो. हा आहे संघर्ष माणुसकीचे हक्क मिळवण्यासाठी. हे आहे युद्ध केवळ एक खोट पाण्यासाठी. अरे तू तुमच्या पाणी नाकारणाऱ्या सवळ्या संस्कृतीवर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. भारताला सुजलाम सुफलाम करणाऱ्या पंचनद्यांच्या जललहरींनो, तुम्ही तुमच्या पवित्र पाण्यानं अनंत पाप्यांना शुद्ध करून घेता. मग अस्पृश्यांनी तसं काय पाप केले म्हणून तुम्हाला त्यांचा विटाळ व्हावा? आमच्या स्पर्शानं पवित्र पाणी का विटाळतं? खरंच आम्ही अपवित्र आहोत काय? हे पाहण्यासाठीच आम्ही आज या चवदार तळ्याचं पाणी पितो आहोत. मागे फिरा. आपल्याला हिंसक मार्गाने जायचं नाहीये. शिबिराकडे परत चला. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां. अरे शिंच्या थोडं पाणी घेऊन ये म्हणतो ना. हे बघा, आधी प्रथम तळ शुद्ध केलं पाहिजे. बाजूला ठेवून दे. अरे शिंच्या बाजूला हो म्हणतो ना. दुदुंबर शास्त्री, हा कलसीभर गायचा गोमुतार. अरे पण शेण आणलेस का? शान पण आणलंय. हा घ्या, दूध तूप गोमुतार सगळा आणलाय. अरे पण अवडंबर शास्त्री अजून कसे आले नाही? अहो, त्या वाघासारखं पिसाललं. कसला गावात कल्लेव करताय? म्हणजे तला बाटिवलीन अस्पृश्यानी आणि कल्लेव करताय दुदुंबर शास्त्री. शिव 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 शिव. या अस्पृश्यांनी महाडात राहणं अशक्य करून सोडलंय. तरी मी तुम्हाला कंठरवानं ओरडून सांगत होतो. काय काय सांगत होता अवडंबर शास्त्री? हेच की तळ्याला वेढा घाला, तळे लढवा. महाडवासी समस्त ब्रह्मवृंदांच्या आणि सवर्ण हिंदूंच्या रक्ताचा शेवटचा थेंब शिल्लक राहीपर्यंत अस्पृश्यांना पाण्याच्या एका थेंबालाही स्पर्श करू देऊ नका. अहो, ते तळे बाटवायला निघाले तेव्हा समस्त ब्रह्मवृंदाला कळवायला नको होते? कळवायचे आणि ते कुणी कशासाठी? हे धर्मावर संकट आहे, कळवायची काय गरज आहे? पण अस्पृश्य तळे बाटवायला निघाले हे आम्हाला कसे कळावे? आणि संकट निवारणार्थ आम्ही धाव तरी कशी घ्यावी? काय काय म्हणताव जोशी गुरुजीनू? मना काय ठावा म्हणून? मी हा असा देवलाच्या दाराशी उभा तेव्हा एकदम कल्लेव ऐकू आला. म्हटला काय झाला? मोहर जाऊन बघता सगळी अस्पृश्या तल्याकडे निघालेली. तेव्हा मी पहिल्या सूट वराडला. अस्पृश्यांनी तला बाटवली. पण ते केव्हा? तळे बाटवून अस्पृश्य मंडपात गेले तेव्हा. आम्हाला काय स्वप्न पडलं होतं परिषदेसाठी जमलेले अस्पृश्य एकाएकी तळे बाटवायला जातील म्हणून? अहो, एकाएकी कसं असेल?
त्यांचा तो डाव होता अचानक घाला घालण्याचा. अरे हे अधर्म युद्ध आहे. हिम्मत असेल तर समोरासमोर लढा म्हणावं. अहो ते तळ्याचे नुसते पाणीच प्याले नाही, मग तळ्याच्या पाण्यात त्यांनी गुरांची चामडी सुद्धा धुतला नाही. शिवा 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 शिवा. अहो सांगता काय? अरे पांडुगुरुवा, कुठे कुठे त्यांच्या अपवित्र पायांचा स्पर्श झाला ते मला दाखव पाहू. म्हणजे गोमूत्र शिंपडून जागा पवित्र करून टाकतो. जाल्ला मेला तुमचा स्वाऊला. अहो खय म्हणून तुम्ही पलीन गोमुतार शिपडाल. देवलापासून तल्या पावतर तर तल्यापासून बाजारा पावतर सगळा म्हाड बाटवलीन. सर्वात पुढे तो त्यांचा मोरक्या बालिस्टार. अरे पाप्या भस्मासुरा, विलायतला जाऊन तू आधी एक पाप केलेस ते केलेस. त्याचे प्रायश्चित्तही घेतले नाही रांडेच्याने. त्याला कसलं प्रायश्चित्त देता आणि तो घेतो. याला देहांत प्रायश्चित्ताशिवाय दुसरं प्रायश्चित्त नाही. याला देहांत प्रायश्चित्त झालेच पाहिजे आणि आपण ते दिले पाहिजे. त्याचाच विचार करण्यासाठी आणि तळे शुद्धीसाठीच आपण इथं जमलो आहोत ना. अरे पेशवाई तसं घडलं असतं तर पेशव्यांनी या अतिशूद्राला हत्तीच्या पायी देऊन त्याच्या रक्ताच्या सिंचनाने शुद्धी करून घेतली असती. पेशवाई बुडाली आणि ब्राह्मणनेही बुडाले. पेशवाई बुडाली हे खरं, पण ब्राह्मण्य बुडालं हे खरं नाही. आम्ही ते बुडू देणार नाही. कित्येक वर्ष परंपरेनं चालत आलेल्या मनुस्मृती आणि धर्मग्रंथ यांच्या ऋषीप्रणीत नियमाप्रमाणेच समाज चालला पाहिजे. पण आता इंग्रजांचे राज्य आहे. इंग्रजाला आमच्या धार्मिक बाबतीत ढवळाढवळ करण्याचं कारण नाही. आणि तो बिचारा करणार नाही. हा बालिस्टर फाकडा स्वतःला हिंदू म्हणून घेतोय ना. याला काय अधिकार आहे आमच्या पाण्याला स्पर्श करण्याचा आणि धर्मात ढवळाढवळ करण्याचा. शास्त्री बुवा, आता कोकलून काय उपयोग. त्याला बाटला तर बाटला. आम्ही त्यांना तसेच सोडले नाही. हर हर महादेव अशी गर्जना करून सर्व अस्पृश्यांना सर्पासारखे ठेचून काढले. गटागटानं बाजारातून फिरणाऱ्यांना हाडे मोडेपर्यंत चोपून काढले. जेवणाच्या पंक्तीवर बसलेल्यांना बेदम मारून शिजवलेल्या अन्नात माती कालवली. शास्त्री बुवानू, तुम्ही मला काय बी म्हणा, हव्या तर 4 शिव्या द्या, पण अन्नात माती कालिवलीव हा बारा केलाव नाही. तुम्हीच कीर्तनात सांगताव ना की एकनाथ महाराज कुत्र्याच्या मागणं तुपाची वाटी घेऊन धावलं म्हणून. तका शुद्ध नर्मदेतला गुळगुळीत गोटा हेच झालं. अरे एकनाथ महाराज नव्हे, नामदेव महाराज. अरे सर्वानुभूती एकच आत्मा. नामदेव आणि कुत्र्याचा आत्मा एकच. मग कुत्र्याला पोळी बरोबर तूप नको का? कोरडी पोळी कुत्रा खाणार कसा? ताच म्हणता मी. म्हणजे प्रत्येकाचा जीव सारखा असाच ना. होय असं. मग मना सांगा औडंबर शास्त्री, ज्या तल्यातला पाणी तुम्ही पिताव त्याच तल्यातला पाणी कुत्रा पितो. त्याला तुम्ही हाड हाड म्हणत नाही, पण त्याच तल्यातला पाणी अस्पृश्य पियाली तर त्यांना मात्र तुम्ही हाड हाड म्हणताव. असं का? पाहिलं जोशी, ही आपली माणसं आपल्याच हितशत्रूंना सामील. देवापुढचे तांदूळ नारळ आणि पैसे खाऊन हा गुरव फार माजलाय. गुरुवाचं जाऊ द्या, तो एक अडाणी माणूस आहे. पण ज्यांनी हिंदू धर्माचं संरक्षण करावं त्यांनीच अस्पृश्यांना मदत करावी याचे आम्हाला अतीव दुःख होतं. आपल्या महाडचा बापूराव जोशी, मुंबईचा तो सहस्त्रबुद्धे, हे लोक खुद्द ब्राह्मणच आहेत ना. ताच म्हणता मी. बाटलेल्या तल्यात बापूराव जोशांनी उडी टाकून आंघोळ का केलीन? आमचं नाक तळासकट कापून आपण मोठे मानवतावादी आणि सुधारणावादी आहोत अशी टिमकी त्या बापूराव जोशाला वाजवायची आहे. या बंडखोर बापू जोशाला शासन कोण करणार? मित्र हो, आपल्या हातात शास्त्रे आहेत, शस्त्रे नाहीत. इंग्रज राज्यकर्त्यांच्या हाती शस्त्रे असली तरी ते गोब्राह्मण प्रतिपालक नाहीत. राज्यकर्त्यांचे मार्ग वेगळे आणि आम्हा शास्त्र्यांचे मार्ग वेगळे. तर हो, पुतण्याचा खून करणाऱ्या राघोबाला, एका राज्यकर्त्याला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा फरमावणाऱ्या रामशास्त्र्यांचे आम्ही वंशज आहोत. हो तर अहो, राज्यकर्त्यांनाही गादीवरून खाली खेचण्याची ताकद आमच्या मनगटात आहे. आपलं आणि आपल्या धर्माचं संरक्षण आपणच केलं पाहिजे. म्हणजे पांडुगुरुवा, काय? महाडातल्या प्रत्येक ब्राह्मणाला जाऊन सांग, संध्याकाळी वीरेश्वराच्या मंदिरात सभेसाठी जमायचं आहे. ते कशासाठी? बापूराव जोशाच्या या अन्याय्य कृत्याबद्दल त्याच्यावर बहिष्कार घालून अस्पृश्यांप्रमाणेच त्याला बहिष्कृत करून त्याला अगदी जगणं अशक्य करून टाकलं पाहिजे. आपण सर्वांनी एकजूट करून धर्मबाह्य कृत्य करणाऱ्याला शासन हे केलंच पाहिजे. त्याच्यासाठी मी फत्तेखान मुसलमानालाही बोलावलंय. पांडुगुरुवा, तू फत्तेखान मुसलमानाला माझा निरोप सांगितलास?
मग सकाळीच पलत पलत जाऊन त्याला सांगून आला. हो, त्यानेच तर अस्पृश्य परिषदेसाठी अस्पृश्यांना सर्व तऱ्हेची मदत केलेली असे ऐकतो. हा बघा पत्तेकान चाचा बेगून बेगून यायला. या चाचा, आम्ही तुमचीच वाट बघताव. सलाम आलेकुम. हा शास्त्रीजी, वालेकुम सलाम. फत्तेखान चाचा, आम्ही ऐकलं ते खरं आहे काय? नुकत्याच भरलेल्या अस्पृश्य परिषदेला तुम्ही सर्व तऱ्हेची मदत केलीत. बात ऐकली होती खरी नाही असं नाही, बात खरी आहे. काय म्हणता काय फत्तेखान चाचा? परिषद भरण्यापूर्वी वीरेश्वराच्या मंदिरात घेतलेल्या सभेत आपण ठरवलं होतं की परिषदेला कुणीही जागा, जमीन, अन्न पाणी, दाणा गोटा, पैसा काहीही द्यायचं नाही. असं असूनही तुम्ही मदत केलीत. याचा अर्थ आम्ही काय समजायचा? ऐसा कैसा? तुम्ही ठरवला म्हणजे आम्ही ठरवला ऐसा होत नाही. म्हणजे तुमचा आम्हाला विरोध आहे असं आम्ही समजायचं की काय? हा 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 हा, माझोच विरोध आहे ऐसा नाही. बापूराव जोशी सच्चा बामनच आहे ना. तो बाटलेल्या तल्यात न्हाला. इतरांचं जाऊ द्या, तुमच्याबद्दल बोला. फत्तेखान चाचा, मला सांगा, आम्ही तुमच्या मशिदीवरून गणपतीची मिरवणूक काढतो, लग्नाची वरात वाजत गाजत नेतो? का नेत नाही? आम्हाला तसं करता येणार नाही. तर तुमच्या मशिदीवरून वाद्य वाजवीत जाणं तुमच्या धर्माला मंजूर नाही, म्हणून आम्ही तसं करीत नाही. बरोबर? ऐसा कैसा बरोबर? दंगल बिंगल होईल, गडबड बिडबड होईल म्हणून भिवून बाजा बजावीत नाही. भिवून? बिलकुल नाही. ऐसा तैसा म्हणा माहीत तर. होय ना? मग तुम्ही आमच्या धर्माला मान द्यायला नको काय? म्हणजे नक्की काय कार्य हवं? अस्पृश्यांनी तळं बाटवलं हा आमच्या धर्मावर घाला आहे. धर्मावर घालो कोण घालताय? तुम्ही हिंदू आणि अस्पृश्य काय हिंदू नाहीत? हिंदू आहेत पण ते अस्पृश्य आहेत. ऐसा आम्ही मुसलमान गोश खाताव. आमचा धर्म अलग, तुमचा धर्म अलग, तरी त्याच तल्याचं पाणी आम्ही पिताव. त्याला तुम्ही विरोध करीत नाही. मग अस्पृश्य हिंदू असून त्यांना तुमचा विरोध कोणत्या पॉइंटावर करताव? हे बघा चाचा, तुमच्या कुराणातला धर्म वेगळा आणि आमच्या गीतेतला धर्म वेगळा. तुमच्या गीतेत अस्पृश्यांना पाणी देऊ नका असं लिखलेलं आहे. गीता वाचली? फत्तेखान, आतापर्यंत तुमच्या वयाचा मुलाहिदा राखला तो यापुढे राखला जाणार नाही. हो, हा आमच्या धर्मभास्कर अवडंबर शास्त्र्यांचा अपमान आहे. गेली 40 वर्षे मी गीता कोळून प्यालोय. गीता पिया लाव पण वाचलीव नाही. गीतेतच असा लिखलेला आहे ना, महात्मा गुडा केशा सर्व भूता क्षयस्थिता अहमादिश्च मध्यंच भूता नामंत एवंश. शिव 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 शिव. अब्रह्मण्यम अब्रह्मण्यम अविंधाने गीता वाटिवली. पण ऐसा गीतेत लिखलेला आहे ना, तुम्ही राम बोलताव, आम्ही रहीम बोलताव, लेकिन सबका मालिक तो एकच आहे ना. सब तर अल्लाचीच लेकर आहेत ना. मग अस्पृश्यांना पाणी पियाला बंदी क्यों? तुम्हाला समज देण्यासाठी बोलावलंय. यापुढे तुम्ही अस्पृश्यांना आमच्या विरुद्ध कसलीही मदत करता कामा नये. ऐसा ह्या तुम्ही आम्हाला सांगणार आहे कोण? तुम्ही ना आमच्या जातीचे ना धर्माचे. तुमचा आमचा संबंधच काय? नाही कसा? आपण एकाच गावात राहतो आणि ही मगरुरी. तुम्हाला या महाडातच राहायचं आहे हे विसरू नका. ऐसा कैसा बोलेल? पिढ्यान पिढ्या आम्ही या भारतात राहताव आणि राहणार. तुम्ही लोक काय करताव ताच बघताव. आधी तुमचं कास्टो सांभाळा. खुदा हाफिज. पाहिलं अवडंबर शास्त्री, अहो अविंद लोक हे अस्पृश्यांनाच मदत करणार. उद्या हे अस्पृश्य वाटून मुसलमान व्हायची वाट पाहत आहेत, म्हणून ही मदत. म्हणजे आपला एक डाव फसला. एक फसला तरी अजून 99 शिल्लक आहेत हे ध्यानात ठेवा. जोपर्यंत या शकुनीच्या हातात फासे आहेत तोपर्यंत डाव फसू देणार नाही. आता पहिल्याने ठरल्याप्रमाणे तळ्यावर होम हवन चालूच आहे. तळ्याची शुद्धी कशी करावी याचे शास्त्राधार शोधावेत. गुरुवा, तू तयारी झाली का पाहून ये. वय वय बेगून बघून येतोय. तुम्ही फक्त विधी सांगा, आम्ही पूर्व तयारी करून ठेवलेलीच आहे. खेड, चिपळूण आणि महाडातले विद्वान ब्राह्मण बोलावलेले आहेत. सकाळपासून होम हवन मंत्र पठण अगदी चालू आहे. हा पहा शास्त्राधार. वापी कूप तडागानाम दूषितानाम वापी कूप तडागानाम दूषितानाम च शोधनम उद्घृत्य वै कलशम शतम पंचगव्येन शुद्धती. म्हणजे या शास्त्रवचनाचा अर्थ असा की विहीर, तळं अगर जलाशय शुद्ध करणे असेल तर 100 कलश पाणी उपसून टाकून मंत्र म्हणून त्यात पंचगव्य, गाईचं शेण, गोमूत्र वगैरे टाकावं म्हणजे जलाशयाची शुद्धी होते. गुरुजीनू 10 बुका बामनानी. 10 बुक म्हणजे दशग्रंथी हो. सगळे शिल्लोक म्हणून त्यांचा काम पुरा केलेला आहे.
तुम्ही गोमूतार आणि पोते घेऊन चला. चला 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 सिद्धेश्वर शास्त्री, चला जोशी, चला चला. मंडलीनू, तुम्हाला म्हणून सांगता, याचा काय पण उपयोग नाही. तला सूत केल्याचा जर आंबेडकरांना कल्ला तर तल्याचा पाणी बाटवून आणि आटवून टाकते. महाडवासी जन हो, चौदार तळ्याचं पाणी शास्त्रोक्त पद्धतीनं शुद्ध केलेलं आहे, तेव्हा पूर्वीप्रमाणे पाणी भरण्यास हरकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. महाड सत्याग्रह की जय. महाड सत्याग्रह की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. पाहिलंत गायकवाड, लोक कालपासूनच उदंड उत्साहाने येऊ लागलेत. मी, मोरे, अडेकर, हाटे मास्तर अशा हजारो प्रचारकांनी जिल्ह्यातून, तालुक्यातून आणि गावागावातून प्रचाराचा धडाका लावल्यामुळे प्रत्येकाची भावना धगधगत्या निकाऱ्यासारखी पेटून उठली आहे. हो, 15,000पेक्षा कमी सत्याग्रही येणार नाहीत अशी माझी खात्री आहे. अनंतराव, हा फलक कुठे लावायचा? हा ना, हा फलक त्या तिथे लाव. बर. समता, काय? बोधवचने आणि संत वचनाचे छोटे फलक कुठे ठेवलेत? ते मी आतच ठेवलेत. महाड सत्याग्रह की जय. महाड सत्याग्रह की जय. महात्मा फुले की जय. महात्मा फुले की. तर काय सांगत होतो गायकवाड, 10 ते 15,000 लोक येतील अशा हिशोबानेच तयारी केली आहे. गावातल्या ब्राह्मणांनी आणि ब्राह्मणेतरांनी परिषदेला प्रचंड विरोध केला आहे असं कळलं. अन्न, पाणी, निवारा, वाहने काही मिळू नये असा प्रयत्न झाला होता आणि होईल सुद्धा. फत्तेखान मुसलमानाने परिषदेसाठी जागा दिली नसती तर परिषद भरवता आलीच नसती. पण इतक्या लोकांची जेवणाची व्यवस्था कशी काय केली आहे? प्रत्येक सत्याग्रहीला 3 दिवसाची शिदोरी आणायला सांगितले आहे. शिवाय मुंबईवरून भांडी आल्यावर जेवणाची व्यवस्था आपण करणार आहोतच. अहो गायकवाड, केवळ न्याहारीसाठीच 1,000 रुपयांचे चणे कुरमुरे खरेदी केलेत अनंतरावांनी. गेले 15 दिवस उभेच आहेत ते. 40 रुपयाचं पाणी खरेदी करून साठवून सुद्धा ठेवलंय. पाणी विकत घेतलं? पाणपोई घालून ज्याचा धर्म करतात त्या पाण्यासाठीच तर हा सत्याग्रह आहे. सर्व महिलांची व्यवस्था या समताकडे सोपवली आहे. 1,000 स्त्रिया येतील असा अंदाज आहे. बरोबर आहे ना समता? कमीत कमी एवढ्या स्त्रिया आल्या नाहीत ना तर मी जन्मभर अविवाहित राहून बाबासाहेबांच्या कार्याला वाहून घेईन. माय बाप हो, मंडपाच्या उजव्या बाजूची जागा स्त्रियांसाठी मोकळी ठेवा. स्वयंसेवकांनी त्यांच्या गुळ पाण्याची व्यवस्था करावी. पण चित्रे, बाबासाहेब केव्हा येणार आहेत? माझ्या अंदाजाप्रमाणे बाबासाहेब कालच बोटीने निघालेत. मित्र हो आणि भगिनीनो, शांतता राखा. डॉक्टर बाबासाहेब आणि त्यांच्या बरोबर मुंबईहून बोटीने येणारे सुमारे 300 सत्याग्रही पद्मावती बोटीने आज सकाळी 9 वाजता निघाले आहे. ही मिरवणूक फरलांगाच्या अंतरावर आली आहे अशी शुभवार्ता आत्ताच कळली. बोला महाड सत्याग्रह की जय. बोला महाड सत्याग्रह की. गायकवाड, न्याहारी, जेवण, पाणी, शिस्त या व्यवस्थेचे नेतृत्व तुमच्याकडे राहील. शिवाय सुपरिटेंडेंट फॅरेन, कलेक्टर हुड, शेकडो पोलीस आणि पोलीस अधिकारी 3 दिवसापासूनच महाडात तळ ठोकून आहेत. पाहिलं, मंडळी आली. मी त्यांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारात जातो. अगं बाई, केवढ्या उत्साहाने सत्याग्रही येत आहेत. पण गायकवाड, बाबासाहेब, आपले बाबासाहेब कुठेच कसे दिसत नाहीत? का माझ्या डोळ्यातल्या अश्रूंमुळे ते दिसत नाही? हजारो लोकांच्या गर्दीत बाबासाहेब कसे दिसतात? ती पहा, लोकांनी एकच गर्दी केली आहे. मला वाटतं तिथंच बाबासाहेब असणार. या बाबासाहेब या आणि तुमच्या पवित्र पावलांनी महाडची शापित भूमी पवित्र करा. बाबासाहेब आंबेडकर की जय. बाबासाहेब आंबेडकर की जय. सत्याग्रही बंधू भगिनीनो, महासत्याग्रह समितीच्या वतीने मी आपले हार्दिक स्वागत करतो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जिजामाता की जय. जिजामाता की जय. जिजामाता की जय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्र हो, शांतता राखा.
मंडपाच्या उजव्या बाजूला पाण्याची व्यवस्था केलेली आहे. शांतता राखा आणि सहकार्य करा. अनंतराव, तुम्ही एकटेच आलात आणि बाबासाहेब कुठे आहेत? थोड्याच वेळात येतील. खरंच? हे पहा, बाबासाहेब आले. सिद्धेश्वर शास्त्री तुम्ही आणि औडंबर शास्त्री तुम्ही सुद्धा. देवाची वाट पाहावी आणि मूर्तिमंत दानवच पुढे उभा राहावा. आपण शास्त्री मंडळी अस्पृश्यांच्या शिबिरात म्हणजे पांडवांच्या शिबिरात शकुनी मामानी येण्यासारखं आहे. द्यूत खेळायला की द्यूताचं आमंत्रण द्यायला आला आहात? काही झालं तरी आमची द्रौपदी तुम्हा सवर्णाप्रमाणे आम्ही पणाला लावणार नाही. ब्रह्मवृंदांच्या मार्गदर्शकांनी आसनस्थ व्हावे. आपल्या आगमनाचे प्रयोजन जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत. आम्हाला तुमच्या चौदार तळ्याच्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटायचं आहे. मित्र, बाबासाहेब आंबेडकर येत आहे. बोला बाबासाहेब आंबेडकर की जय. बोला बाबासाहेब आंबेडकर की. समता, समता, ते पहा, बाबासाहेब आलेत. आला दलितांचा राजा आला. हा उसळता जनसागर पाहून माझ्या डोळ्यांचं पारणं फिटलं. शाबास चित्रे, गायकवाड, समता, शाबास. आणि हे 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 औडंबर शास्त्री म्हणजे धर्मभास्कर औडंबर शास्त्री. म्हणजे पशूंच्या मलमूत्राने माणसांनी वाटवलेलं तळ शुद्ध करणारे ते आपणच. आणि हे सिद्धेश्वर शास्त्री. हे कसले भास्कर आहेत? हे वेदो भास्कर आहेत. यांना आपल्या सत्याग्रहाच्या बाबतीत आपल्याशी चर्चा करायची आहे. चर्चा? आणि या घडीला माणुसकीच्या हक्कासाठी 10,000 माणसं युद्धाला सज्ज झाल्यानंतर चर्चा? शत्रू सैन्य युद्धासाठी सामोरं टाकलं असता गीता सांगण्याची महाभारताची परंपरा भारतीय युद्धा इतकीच जुनी आहे. त्या परंपरेला अनुसरूनच म्हणा हवं तर समस्त महाडवासियांच्या वतीनं आम्ही चर्चेला आलो आहोत. आता चर्चा करण्याचे काही कारण उरले आहे असं आम्हाला वाटत नाही. म्हणजे याचा अर्थ आजवर अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरील कलंक आहे असं आम्ही मानत होतो. म्हणून तो नाहीसं करण्याचं काम तुमच्यासारख्या धर्मभास्करावर सोपवलं होतं. परंतु तळे शुद्ध करून तो कलंक अस्पृश्य लोकांवरच आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न तुम्ही केला आहात. आणि तो धुवून काढण्याचं काम आम्ही स्वीकारितलं. आणि त्याच्यासाठी 10,000 सत्याग्रही शेजारच्या मंडपात जमले आहेत हे लक्षात घ्या. आणि आला तसे चालते व्हा. गायकवाड, चित्रे, समता, तुम्ही चुकता आहात. ही माणसं किती थोर आहेत. हे धर्मभास्कर औडंबर शास्त्री, हे वेदोनारायण सिद्धेश्वर शास्त्री यांची बुद्धी श्रुती, स्मृती, वेद, पुराण यांच्या अभ्यासानं थोर झालेली आहे. तेव्हा कठोर शब्दांनी त्यांची संभावना करू नका. अशाच शब्दांनी यांची संभावना करायला हवी. गेल्या परिषदेत यांनीच आपल्या अन्नात माती कालवली. नाही समता, तू चुकतेस. हे भूदेव दये मायेचे माहेरघर आहेत. कारण हे उच्चवर्णीय हिंदू आहेत. ते कुणाची हिंसा करत नाहीत, कुणाचा छळ करत नाहीत आणि कुणाच्या अन्नात मातीही कालवत नाहीत. कारण अन्न हे पूर्णब्रह्म आहे. नाही बाबासाहेब, गेल्या वेळेला उपाशीपोटी पंक्तीवर बसलेल्यांना यांनी झोडपून काढलं. नाही समता, अगं परोपकार हे पुण्य आणि परपीडा हे पाप मानणारी ही थोर मंडळी आहेत. ज्यांना वैष्णवजन म्हणावे ऐसे हे वैष्णवजन आपल्या परिषदेला आले असता त्यांची पूजा बांधायची टाकून तुम्ही त्यांना चालते व्हायला सांगता. पण बाबासाहेब, आमचं म्हणणं तुपाशिवाय कुत्रा पोळी कशी खाईल याची काळजी वाहणारे हे पुण्यश्लोक कुत्र्याला सुद्धा तळ्याचं पाणी पिऊ देतात. कारण सर्वाभूती एकच आत्मा असं यांच्या पवित्र धर्मग्रंथात सांगितलंय. मग बाबासाहेब, कुत्री मांजरं ज्या तळ्याचं पाणी पितात त्याच तळ्याचं पाणी हे लोक आम्हाला का पिऊन देत नाही? आम्हाला सत्याग्रह का करावा लागतो? अस्पृश्यांना काय आत्माच नसतो? आत्मा असतो समता, आत्मा असतो, पण तो अस्पृश्य असतो. असं का? केवळ आमच्या स्पर्शानं पाणी का पाटतं? अजाण मुली, हा अवघड प्रश्न या धर्मभास्करांना, मुंग्यांना साखर घालणाऱ्या आणि अस्पृश्यांना पाणी नाकारणाऱ्या या हिंदू धर्माच्या वफादारांना विचार. गेली 5,000 वर्ष 7 कोटी अस्पृश्य कंठ रवानं हाच आक्रोश करत आहेत की आमचा आत्मा अस्पृश्य का? आम्ही माणसं नाहीत का? औडंबर शास्त्री, काय आहे उत्तर या अजाण मुलीच्या सुजाण प्रश्नाचं? चालत आलेल्या परंपरा, स्मृती, श्रुती, पुराणे, वेद आणि मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणेच आम्ही तळ्याची शुद्धी केली. कुणी लिहिल्या श्रुती, कुणी लिहिले वेद आणि कुणी लिहिली पुराणे आणि कुणी लिहिली मनुस्मृती? स्वतःच्या स्वार्थासाठी आणि वर्चस्वासाठी तुम्ही ब्राह्मणांनीच ना? हिंदू धर्म संरक्षणासाठी आम्हाला तळे शुद्ध करावे लागले आणि प्राणपणाला लावून आम्ही तळ्याचे संरक्षण करणार आहोत. सिद्धेश्वर शास्त्री, हे धर्म संरक्षण नव्हे, हा धर्मद्रोह आहे.
आणि हिंदू धर्म ही काय तुम्ही एकट्याचीच मक्तेदारी समजता? तसं आम्ही का समजू नये? कारण तुम्ही जितके हिंदू आहात तितकेच आम्हीही हिंदू आहोत. या हिंदू धर्माची प्राणप्रतिष्ठा राखण्यासाठी जितकी वशिष्ठासारख्या ब्राह्मणांनी, कृष्णासारख्या क्षत्रियांनी, हर्षासारख्या वैश्यांनी, तुकारामासारख्या शूद्रानं हिंदू धर्माची सेवा केली आहे, तितकीच ती चोखामेळा, रोहिदास या अस्पृश्यांनीही केली आहे. बाबासाहेब, तसं पाहिलं तर आम्ही सुद्धा तुमच्याच विचाराचे आहोत, नाही का हो सिद्धेश्वर शास्त्री? हो तर. इतक्या लवकर मतपरिवर्तन झालं तंगडी परिवर्तन केलं की मत परिवर्तन सहज होतं. की खेळी खेळत आहात आमच्याशी? नाहीतरी शेवटी आम्हाला या महाडात आणि समाजातच राहायचं आहे. त्या बापू जोशासारखं करायला जावं तर फट म्हणता ब्रह्महत्या व्हायची. लोकांना समजावून कोण सांगणार? तरी सुद्धा हळूहळू हळूहळू आम्ही लोकांचं मतपरिवर्तन करीतच आहोत, नाही का हो सिद्धेश्वर शास्त्री? हो तर. अहो परवा इथल्या लोकांची याचसाठी वीरेश्वराच्या देवळात सभा घेतली होती, नाही का हो औडंबर शास्त्री? हो तर.